आपण देव पाहतो, त्यांच्या मूर्तीला स्पर्श करतो, पण दत्तगुरु हे देव नाहीत, ते आहेत अनुभव. त्रिमूर्तीचा असा एक अवतार ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांचे एकत्रित रूप म्हणजे श्री दत्तात्रय होत. यांच्या जन्माबद्दल पुराणात सुंदर कथा आहे. अत्रि ऋषी आणि अनुसया मातेच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघं एकत्र उतरले आणि ते झाले दत्तात्रय. पण श्री दत्तगुरूंनी फक्त देवाचं रूप धारण केलं नाही, त्यांनी जगाचं ज्ञान आत्मसात केलं. त्यांनी 24 गुरु मानले. सूर्य, वायू, पृथ्वी, अग्नी, सर्प, अजगर, सागर आणि इतर अनेक नैसर्गिक घटक. हे म्हणजे बाहेरच्याच नव्हे तर जगातल्या प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची शक्ती. म्हणूनच ते फक्त एक देव नाहीत, ते आहेत गुरूंचेही गुरु. ते आध्यात्मिक पातळीवर अत्युच्च आहेत आणि म्हणूनच दत्तगुरूंना आपण अवधूत म्हणतो, जे शरीरापलीकडे, अहंकारापलीकडे गेले आहेत. आजही लाखो भक्तांनी त्यांची कृपा अनुभवली आहे. संकटात, आजारात, मानसिक अशांतीत श्री दत्तगुरूंचे स्मरण म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि आपण जेव्हा त्यांच्या प्रसिद्ध स्थळांमध्ये त्यांचं एक नामस्मरण करतो, तेव्हा आपल्या हृदयामध्ये एक विलक्षण समाधान जाणवतं. त्याचपैकी दत्तगुरूंचे एक प्रसिद्ध स्थान आहे औदुंबर, सांगली जिल्ह्यामध्ये. इथे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी 4 वर्ष तपश्चर्या केली. कृष्णेच्या काठावरचं हे स्थान म्हणजे भक्तांसाठी शक्तिपीठ आहे. दुसरं म्हणजे गाणगापूर, कर्नाटक जिल्ह्यात. इथे दत्तगुरूंनी स्थूल रूपात दर्शन दिलं. इकडे दर्शन, तिकडे समाधान असं म्हणतात. भक्त इथं 12 वेळा प्रदक्षिणा करतात, म्हणजे प्रदक्षिणा व्रत. तिसरं म्हणजेच नरसोबाची वाडी, कोल्हापूर जिल्हा. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेलं हे स्थान, इथे श्री नरसिंह सरस्वतीचं वास्तव्य होतं. चौथं म्हणजे अक्कलकोट, सोलापूर, जिथे स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंचे अवतार राहिले. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांच्या वाक्याने आजही भक्त निर्धास्त होतात. दत्तगुरु, आपण सर्वच दत्तगुरूंना आपला देव मानतो, कारण ते फक्त भक्ती शिकवत नाहीत, ते शांती देतात, ते धैर्य देतात. आणि जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा गुरु दत्त म्हणणं म्हणजे अजून काही शिल्लक आहे, आणि तो आहे गुरूंचा आशीर्वाद. म्हणूनच दत्तगुरूंना वाकून नमस्कार करताना आपण म्हणतो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला